श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. सर्वांना माहिती आहे महाशिवरात्री आहे म्हणून. आणि सगळ्या शिवरात्रीपेक्षा सगळ्यात मोठी शिवरात्री म्हणजे महाशिवरात्री आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग या शिवरात्रीच्या दिवसात आपल्याला काय उपाय करायचा आहे, कोणाकरता करत आहे? आपल्याला बरेचदा माहिती आहे की लग्नामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अडचणी येतात. ग्रहदोषाच्या कारण जेव्हा ग्रहदोष जेव्हा कुंडलीमध्ये आला त्यावेळेला काय होते, लग्नामध्ये अडचणी यायला निर्माण होते. मग अशा वेळेला आपण महाशिवरात्रीच्या दिवशी, आणि नेमकं महाशिवरात्री आलेली आहे आणि आपल्याला तो उपाय करायचा आहे. मग आपल्याला कोणता उपाय करायचा आहे? मग आपल्याला दूध घ्यायचं आहे. दूध गाईचं असेल तर फारच छान, अतिउत्तम. गाईच्या दुधामध्ये थोडंसं केसर तुम्हाला टाकायचं आहे, फक्त केसरच टाकायचं आहे. आणि त्याच्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुम्हाला होत असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जा, नसल होत तुमच्याकडनं जाणं तर तुम्ही घरी पण हा अभिषेक केला तरी चालेल. मग आपल्याला काय करायचं आहे, शिवलिंगाच्या पिंडावरती आपल्याला दूध आणि त्याच्यामध्ये केशर टाकून ओम नमः शिवाय म्हणत त्या दुधाने महादेवाच्या पिंडीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. जेणेकरून आपला जितका जास्त होईल तितका जास्त वेळ जप करायचा आहे. जर आपल्याला अख्खी अखंड धार पाहिजे असेल तर आपल्याला तिपाईवरती थोडासा लोटा ठेवून केलं तरी अतिउत्तम होईल. हा उपाय करायला कोणीही विसरायचं नाही, जेणेकरून तुमच्या लग्नामधील अडचणी दूर होतील आणि शंभूनाथ महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करतील लवकरात लवकर. आणि व्हिडिओ जे सांगितलेली आहे मी ती सेवा ती करायला बिलकुलही विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.